हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? तर आजचा आपला व्हिडिओ आहे नवोदय इयत्ता 9वी. कमी वेळात तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, जास्तीत जास्त अभ्यास तुम्ही कसा करू शकतात याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. त्याआधी आपल्या अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत, तर ते आपण बघून घेऊ. इयत्ता 6वी व 9वी करिता आपली बॅच स्टार्ट झालेल्या आहेत, नवीन बॅच. आणि आता सध्या दिवाळीच्या ऑफर चालू आहे. 70% ऑफ मिळून जाणार आहे तुम्हाला ह्या बॅच वरती. म्हणजेच की ही बॅच तुम्हाला फक्त 1000 रुपयात मिळून जाणार आहे. आणि बॅचचे वैशिष्ट्य असे आहेत की तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर होणार आहे, जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे, तसेच टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत मिळणार आहे. व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे आणि डिजिटल बोर्ड वरती लेक्चर होणार आहेत, लाईव्ह लेक्चर्स होणार आहेत तुमचे. आणि लेक्चर्स अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकतात, ज्याने तुमचं कुठलं टॉपिक सुटलं किंवा तुम्ही ते नाही अटेंड करू शकले तर तुम्ही ते पुन्हा पुन्हा बघू शकतात. तर एवढे सर्व वैशिष्ट्य तुम्हाला या बॅच मध्ये मिळून जाणार आहे. तुम्हाला सुद्धा ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे 80 10 45 77 60 ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. आणि 1000 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच पूर्ण 1 वर्षासाठी मिळून जाणार आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करू. कमी वेळात तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे इयत्ता 9वी करिता. तर सर्वात आधी स्मार्ट स्टडीवर लक्ष द्यायचं आहे, ज्याच्यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक आहेत फक्त त्यांच्यावरती फोकस करा. म्हणजे जे तुम्हाला वाटतात खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे त्याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. MCQ फॉर्मॅट मध्ये विचारले जाणारे टॉपिक वेगळे करा, जसे की गणिताचे सूत्र, विज्ञानातील परिभाषा आणि सामाजिक शास्त्रातील तारीख व घटनाक्रम. असे काही टॉपिक्स आहे, हे तुम्हाला वेगळे करायचे आहेत. MCQ पॅटर्न मध्ये जे विचारू शकतात हे टॉपिक्स तुम्हाला वेगळे करून घ्यायचं आहे. तर हे पहिलं तुमचा पॉइंट असणार आहे की तुम्हाला स्मार्ट स्टडी करायचं आहे. तसंच दुसरं, दररोज वेळ ठरवा आणि अंमलबजावणी करा. तुम्हाला वेळ ठरवून घ्यायचा आहे, कुठला सब्जेक्ट किती वेळ द्यायचा आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला त्या सब्जेक्ट मध्ये, काय टॉपिक कव्हर करायचे. तर 100% तुम्हाला पण तो वेळ एकाग्रतेने त्या सब्जेक्ट साठी द्यायचा आहे. म्हणजेच किमान 2 ते 3 तास तुम्ही ठरवलेले वेळ हे एकाग्रतेने तुम्हाला त्या वेळेत अभ्यासच करायचा आहे. तर त्यात वेळ मध्ये 6:30 ते 7:30 असा जो वेळ आहे, संध्याकाळचा 6:30 ते 7:30 मध्ये तुम्ही गणित घेऊ शकतात. आणि सूत्रे आणि प्रॅक्टिस हे तुम्हाला करायचं आहे. आता हे विषय तुमच्यानुसार तुम्ही बदलू पण शकतात. जर तुम्हाला दुसरं काही विषय हार्ड वाटत असले तर त्याला तुम्ही जास्त वेळ देऊ शकतात. आणि 7:30 ते 8:15 विज्ञान, याच्यामध्ये संकल्पना आणि चित्रे हे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत टॉपिक्स. तसेच 8:15 ते 9 इंग्रजी आणि हिंदी, ह्यात तुम्हाला व्याकरण आणि वाचन हे टॉपिक्स कव्हर करायचे आहे. तर असं तुम्हाला टाइम टेबल बनवून घ्यायचं आहे. रोजचं तुमचं हे काय करायचं आहे, इतर हे तुम्ही चेंज करत राहायचं आहे, टॉपिक्स चेंज करत राहायचे आहे आणि ते तुम्हाला अंमलबजावणी करायची आहे. आणि एवढी जिम्मेदारी घ्यायची आहे की तुमचं तेवढं ते क्लिअर झालेच पाहिजे टॉपिक. तसंच तिसरं आहे रिव्हिजन ही यशाची गुरुकिल्ली असते. म्हणजे तुम्ही अभ्यास करताय पण त्याचं रिव्हिजनच नाही करणार मित्रांनो, तर तुम्हाला कळणारच नाही की तुम्हाला किती पर्यंत ते टॉपिक क्लिअर झालेला आहे. आणि रिव्हिजन करत राहिले तर ते टॉपिक तुम्हाला 100% क्लिअर होणार, तुम्हाला ते येणारच. तर जे काही तुम्ही शिकत आहात ते 3 वेळा उजळणी करा. तुम्हाला 3 वेळा ते रिवाइज करायचं आहे. पहिल्यांदा वाचाल तर समजेल. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही तो सब्जेक्ट किंवा तो टॉपिक वाचायला घेणार तेव्हा तुम्हाला समजणार आहे, ते टॉपिक बद्दल समजणार आहे. दुसऱ्यांदा वाचाल तर लक्षात राहील. दुसऱ्यांदा वाचला तर तुम्हाला ते लक्षात राहणार आहे. तसंच तिसऱ्यांदा वाचाल तर विसरणार नाही. म्हणजे असं तुम्ही 3 वेळा रिवाइज केलं तर तुम्ही तो टॉपिक विसरणारच नाही. तर असं तुम्हाला ते वेळेचं नियोजन करून घ्यायचं आहे.
सर्व कधी तुम्हाला ते रिव्हिजन करायचे याचा एक दिवस फिक्स करून ठेवायचा आहे आणि ते रिव्हिजन तुम्हाला करायचंच आहे। दिवसभरात थोडा वेळ केवळ उजळणीसाठी द्या, म्हणजे जे पण तुम्ही अभ्यास केलाय त्या दिवसाच्या एंडिंगला थोडा वेळ तरी तुम्ही ते रिव्हिजन करा की तुम्ही काय काय शिकले त्याचं रिव्हिजन त्याच दिवशी करून घ्या, म्हणजे पुढच्या वेळेस ते सोपं जाईल। तसंच चौथा आहे टेस्ट देणं सुरू करा। मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करा मित्रांनो। कमी वेळात तयारी करताना टेस्ट देणं हेच सर्वात मोठं रिव्हिजन आहे। जेवढ्या तुम्ही टेस्ट देणार तुम्हाला ते परीक्षेमध्ये सुद्धा सोपं जाईल, आन्सर्स हे फटाफट द्यायला पण ते सोयीस्कर होईल। म्हणून जास्तीत जास्त टेस्ट द्या। दररोज एक पेपर 2 तासात सोडवा। टेस्ट नंतर स्वतःचं मूल्यांकन करा, म्हणजे रोजची एक टेस्ट द्या आणि ते तुम्ही चेक करायचं आहे किती उत्तर बरोबर आहे चुकीचे आहे। ते चुकीचे उत्तरांचं खरं उत्तर काय हे तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे। पूर्वीचे पेपर मिळत असतील तर ते सोडवाच। पूर्वीचे पेपर हे तुम्हाला सोडवायचेच आहेत मित्रांनो। मागील 3 ते 4 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका हे तुम्ही सोडवलं तर तुम्हाला खूप जास्त फायदा होणार। त्याचे तुम्हाला प्रश्नांचे पॅटर्न करणार, प्रश्न कशा टाईपचे येतात हे सगळं तुम्हाला तिथून कळून जाणार। तसंच 5वं आहे मनस्थिती ठेवा सकारात्मक। तुम्हाला फक्त सकारात्मक विचार करायचा आहे की हो अभ्यास मी केलेला आहे आणि मला ते जमणार आहे। तर वेळ कमी आहे या विचारात अडकायचं नाही आहे। वेळ हा खूप असतो, तुम्हाला फक्त त्या वेळेचं नियोजन करायचं असतं। तसंच तुमचं लक्ष अभ्यासावर ठेवा। तुम्ही ठरवलेले छोटे छोटे टार्गेट्स रोज पूर्ण करत राहा। जे टाइम टेबल्स तुम्ही बनवले आहेत मित्रांनो ते टार्गेट्स तुम्ही रोज पूर्ण करायचे आहेत। कुठल्याही बहाणा करून ते चालणार नाही। तसे रोज बहाणे असले तरी आपला अभ्यास पूर्ण होणार नाही। म्हणून जे टार्गेट्स तुम्ही ठरवले ते त्या दिवशी पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करत राहा। तसंच सतत म्हणत राहा मी करू शकतो, मी यशस्वी होणार। तर एवढे उपाय आहेत आणि असे तुम्हाला हे बनवून घ्यायचं आहे। तुमचा टाइम टेबल रोजचा टाइम टेबल कसा असायला पाहिजे हे तुमच्यावरती डिपेंड असणार आहे। तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता, कमी वेळेमध्ये अभ्यास जास्तीत जास्त कसा करायचा आहे इयत्ता 9वी करिता नवोदय। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही बॅच जॉईन करायला कॉन्टॅक्ट करायचा आहे 80 10 45 77 60। आता आपल्याकडे ऑफर चालू आहे मित्रांनो, 3000 ची बॅच फक्त 1000 रुपयामध्ये मिळून जाणार आहे। तर लवकरात लवकर ऍडमिशन्स घ्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि डबल अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।